आर एच विटेकरची स्टडी केली त्याच्यामधल्या पहिल्या किंगडमला फर्स्ट किंगडमला आज आपल्याला सुरुवात करायची. आर एच विटेकरनं जी क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली त्याच्यामध्ये 5 किंगडम अरेंज कसे केले, त्यांच्यामधलं सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन कसं आहे, युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत, हिट्रोट्रॉपिक आहेत, ॲटोट्रॉपिकमध्ये फोटो ॲटोट्रॉपिक आहेत की किमो ॲटोट्रॉपिक्स आहेत, या एंटायर क्रायटेरियाबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं. बरोबर आहे. आज आपल्याला या पर्टिक्युलर 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम मधला जो फर्स्ट किंगडम आहे त्या फर्स्ट किंगडम बद्दल आपल्याला आज स्टडी करायचंय. एक मिनिट रे. पाच किंगडम कोणते कोणते सांगितले होते आर एच विटेकरनं, त्याच्यामधले ॲटोट्रॉपिक कोणते, हिट्रोट्रॉपिक कोणते, यू कॅरेटिक कोणते, प्रो कॅरेटिक कोणते, पूर्ण एंटायर तुम्हाला मी डिफरन्सिएशन करून दिले. तर त्याच्याबद्दल आता पुन्हा सांगण्याची गरज पडू नये तुम्हाला. अलग लक्षात. पुन्हा तो पॉइंट आपल्याला रिपीट करायची गरज पडू नये. सगळे ॲटोट्रॉपिक हिट्रोट्रॉपिक तुम्हाला चक माहिती आहे आता. तर आज आपल्याला या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम मधला जो फर्स्ट किंगडम आहे दॅट इज दी किंगडम मोनेरा, या किंगडम मोनेरा बद्दल आपल्याला डिस्कस करायचंय. किंगडम मोनेरा. A kingdom Monera is a group of unicellular prokaryotic organism. Unicellular prokaryotic organism. बरोबर आहे. फर्स्ट किंगडम आहे आर एच विटेकरच्या क्लासिफिकेशन सिस्टम मधला तो फर्स्ट किंगडम. या किंगडम मधले जे काही एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, all these living organisms are unicellular and exhibit a prokaryotic level of organization. कोणत्या टाइपचं ऑर्गनायझेशन त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे? प्रोकॅरियोटिक टाइपचं. प्रो मीन्स प्रिमेटिव्ह and carry-on means nucleus. Pro which means a primitive and carry-on means nucleus. तर प्रिमेटिव्ह न्यूक्लियस प्रेझेंट असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल दीज ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. द ऑर्गॅनिझम्स विच आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा आर सिम्पली टर्म्ड ॲज, दे आर कॉमनली टर्म्ड ॲज बॅक्टेरिया. मराठीमध्ये आपण त्याला जीवाणू म्हणतो. बरोबर आहे. जीवाणू, विषाणू, कीटाणू, बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरस, सिंपल टर्म त्याच्यासाठी यूज केला जाते. दे आर कॉमनली टर्म ॲज बॅक्टेरिया. पण बॅक्टेरियाच्या बाबतीत किंवा या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमच्या बाबतीत एक सिंपल स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय. काय स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय? दीज बॅक्टेरिया आर कॉस्मोपॉलिटियन इन नेचर. दे आर कॉस्मोपॉलिटियन इन नेचर. कॉस्मोपॉलिटियन नेचर आहे त्यांच्यामध्ये. Cosmopolitan means they are present everywhere on the earth. Present everywhere on earth. There is not a single place where we do not found the bacteria. असं एकही प्लेस आपल्याला आपल्या अर्थवर पाहायला मिळत नाही ज्या जाग्यावर आपल्याला बॅक्टेरिया पाहायला मिळत नाही. इवन अशा काही पर्टिक्युलर हार्श किंवा अशा काही पर्टिक्युलर adverse climatic conditions आहेत. There are certain adverse climatic condition where the other living organism can't survive, they can't live. त्या पर्टिक्युलर प्लेसेस वर सुद्धा किंवा त्या पर्टिक्युलर adverse climatic conditions मध्ये सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पैकी हे बॅक्टेरिया जे ऑर्गॅनिझम्स आहेत, दिस बॅक्टेरिया कॅन इझिली सर्वाइव्ह इन दिस हार्श एन्व्हायरमेंटल कंडिशन. पण तुम्हाला हा जो बोर्ड दिसत असेल, बोर्ड आता मी आत्ताच काय केलं, त्याला वाईप केलंय, पूर्ण त्याला पुसून टाकलाय, बोर्डला क्लीन केलंय.
एवढं क्लीन जरी मी त्या बोर्डला केलं असलं तरी या पर्टिक्युलर बोर्डच्या सरफेसवर 1 क्युबिक सेंटीमीटरवर थाउजंड्स मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया काय असतात, प्रेझेंट असतात. बरोबर आहे. आपण दररोज सकाळी आंघोळ करतो, गरम गरम पाण्यानं आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर असं आपण कन्सिडर करतो की आपल्या बॉडीवर आता कोणतेही बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस राहिलेले नाहीत. कोरोनाचा पेशंट जो आहे त्या कोरोनाच्या पेशंटला गरम पाण्यानं आंघोळ घाला म्हणाले दररोज. बरोबर आहे. आंघोळ जरी तुम्ही घालली तरी व्हायरसेसला जरी त्या पर्टिक्युलर टेम्परेचरमुळे तुम्ही किल करत असले तरी काही पर्टिक्युलर बॅक्टेरिया किंवा काही बॅक्टेरिया इझिली त्या ऑर्गॅनिझमच्या किंवा त्या ह्युमन बिईंगच्या बॉडी सरफेसवर काय करतात, सर्व्हाइव्ह करतात. बरोबर आहे. त्यांना लाईफ बॉयनं जर आंघोळ केली तरच सगळे किटाणू जातात असं लाईफ बॉयच्या त्या ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात. बरोबर आहे. 100% प्रोटेक्शन, 100% प्रोटेक्शन साबण लावलेले दाखवतात. त्या एक सर्कलमध्ये ते पूर्ण बॅक्टेरिया, पूर्ण व्हायरसेस किल झालेले दाखवतात. तर तसं लाईफबॉय सारखी साबण जरी तुम्ही आणली तर तरी सुद्धा असे काही बॅक्टेरिया असतात जे बॅक्टेरिया त्या लाईफबॉयला सुद्धा रेजिस्टन्स असतात. बरोबर आहे. तर कॉस्मोपॉलिटियन नेचर आहे. कॉस्मोपॉलिटियन नेचरच्या बाबतीत आपला कन्सेप्ट काय लक्षात ठेवायचं आहे इथं, these organisms are cosmopolitan in nature, means present everywhere on the earth. There is not a single place on the earth where these organisms are not found or bacteria were not found. पहा एवढ्या काही हार्श क्लायमॅटिक कंडिशन सांगितल्या जातात ज्या हार्श क्लायमॅटिक कंडिशन मध्ये दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करणंच पॉसिबल नाही, तिथं त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये हे बॅक्टेरिया वेल ग्रो होतात, प्रॉपरली सर्व्हाइव्ह करतात, चांगल्या प्रकारे ग्रो करतात, फ्लरिश करतात. बरोबर आहे. पॉप्युलेशन कंटिन्युअसली इन्क्रीज करत असतात. जसं बा हार्श क्लायमॅटिक कंडिशन्स जर आपण पाहिल्या तर हे बॅक्टेरिया जे असतात, दिस बॅक्टेरिया आर फाउंड इन द माउथ ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन. माउथ ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन, ज्या पर्टिक्युलर प्लेस वरून लावारस बाहेर येणार आहे त्या व्होल्कॅनिक इरप्शनचं जे माउथ आहे त्या पर्टिक्युलर माउथवर सुद्धा आपल्याला हे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. म्हणजे पहा एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर आहे, एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे. बरोबर आहे. ज्या हायर टेम्परेचरला बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपल्याला तिथं जाऊन उभं राहणं सुद्धा पॉसिबल नाही, त्या पर्टिक्युलर प्लेसवर हे सर्व्हाइव्ह करतात, फ्लरिश करतात, हायर टेम्परेचरला फेस करतात. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये आणखी आपण एक कंडिशन कन्सिडर करू बा. एक्स्ट्रीमली हॉट एन्व्हायरमेंट मध्ये डेझर्ट असेल, त्याच्यानंतर ओशियन मधलं जे सलाईन किंवा आपण त्याला अल्कलाईन वॉटर म्हणतो, या अल्कलाईन वॉटर मध्ये सुद्धा, त्याच्यानंतर अल्कलाईन वॉटर नंतर आणखी एक ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन हायली ऍसिडिक एन्व्हायरमेंट आहे, ऍसिडोफिल्स. ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया काय करतात, सर्व्हाइव्ह करतात. बरोबर आहे. थर्मल इनसेन्सिटिव्ह किंवा टेम्परेचरला इनसेन्सिटिव्ह असणारे बॅक्टेरिया थर्मोफिलिक बॅक्टेरिया, हायर टेम्परेचर असो लोअर टेम्परेचर असो. जसं जर आपण कन्सिडर केलं पहा की जे पोलार रिजन्स आहेत, या पोलार रिजन मध्ये किलोमीटरनं बर्फ साचलेला आहे, किलोमीटरनं. बरोबर आहे. अर्थचा जो सरफेस आहे तो अर्थचा सरफेस तिथलचा पाहायलाच मिळत नाही, एवढा बर्फ तिथं किंवा एवढं आईसचं डिपॉझिशन झालेलं आहे. एक्स्ट्रीमली कोल्ड एन्व्हायरमेंट आहे. त्या एक्स्ट्रीम कोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये त्या पर्टिक्युलर आईस मध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया काय करतात, सस्टेन करतात, सर्व्हाइव्ह करतात. एक मिनिट. कॉस्मोपॉलिटियन नेचर आहे. कॉस्मोपॉलिटियन प्रेझेंट एव्हरीवेअर ऑन दी अर्थ. बरोबर आहे. आपण काय सांगालो, जिधर जाएंगे उधर प्रेझेंट आहे. जसं एक सिंपल स्टेटमेंट तुम्ही कधी ऐकलं असेल, यत्र तत्र सर्वत्र, कुणीकडेही जा, कुठेही जा, तुम्हाला हे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. जसं सिंपल आपण सांगितलं, आयदर एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन असतात, हार्श एन्व्हायरमेंटल कंडिशन असतात, एक्स्ट्रीमली अनफेवरेबल कंडिशन्स असतात, त्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला हे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. जसं पहा काही एक्झाम्पल जर आपण बॅक्टेरियामध्ये पाहिले तर सिंपली थर्मोफिलिक बॅक्टेरिया आपण म्हणतो. थर्मोफिलिक बॅक्टेरिया, these are the bacteria which are insensitive to the temperature. They are present in both
हायर ॲज वेल ॲज लोअर टेम्परेचर. किती जास्त टेम्परेचर असू द्या, व्हॉल्कॅनिक इरप्शनचं माउथ आहे, त्या माउथचं टेम्परेचर, त्या व्हॉल्कॅनिक इरप्शनचं लावा रसाचं टेम्परेचर जर तुम्ही पाहिलं तर खूप जास्त टेम्परेचर आहे त्याचं, बरोबर आहे. 200-300 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असू शकतं. तेवढ्या हायर टेम्परेचरला सुद्धा सर्व्हाइव्ह करतात. आणि जे पोलार रिजन्स आहेत, पोलार रिजन्स मध्ये जे दोन पोल आपण कन्सिडर करतो, नॉर्थ आणि साऊथ पोल, दक्षिण आणि उत्तर ध्रुव जे सांगतो आपण, किलोमीटर पर्यंत बर्फ साचलेला आहे तिथं, तेवढ्या एक्स्ट्रीम लोअर टेम्परेचर मध्ये सुद्धा मायनस टेम्परेचर असते थ्रू आउट द इयर त्या रिजन्स मध्ये. त्या मायनस टेम्परेचर मध्ये सुद्धा आपल्याला या टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा हे बॅक्टेरिया आपल्याला कॉमनली पाहायला मिळतात. होता का? तर thermophilic bacteria are those bacteria which are temperature insensitive bacteria. टेम्परेचर इनसेन्सिटिव्ह टाईपचे बॅक्टेरिया आहेत. हायर टेम्परेचर असो किंवा लोअर टेम्परेचर असो, बोथ टाईपच्या टेम्परेचरला फेस करणारे, त्या पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये किंवा त्या ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशनमध्ये प्रॉपरली सर्व्हाइव्ह करणारे बॅक्टेरिया आहेत. हायर टेम्परेचरला सुद्धा फेस करू शकतात, लोअर टेम्परेचरला सुद्धा. त्याच्यानंतर ऍसिडोफाइल्स आणि हॅलोफाइल्स. हॅलोफाइल्स काय असतात? जनरली जी अल्कलाइन एन्व्हायरमेंटल कंडिशन, अल्कलाइन एन्व्हायरमेंट जे आपण कन्सिडर करतो, एक्स्ट्रीमली ऍसिडिक कंडिशन आहे, pH 7 पेक्षा खूप कमी आहे, ऍसिडिक सॉइल आहे, ऍसिडिक एन्व्हायरमेंट आहे, त्या ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये सस्टेन करणारे किंवा सर्व्हाइव्ह करणारे बॅक्टेरिया. ऍसिडिक एन्व्हायरमेंट, हायर ऍसिडिक एन्व्हायरमेंट म्हणजे pH कसा असेल? लोअर असेल, लोअर दॅन ऑर लेस दॅन दी 7 पेक्षा कमी pH असेल तर आपण ऍसिडिक एन्व्हायरमेंटल ऍसिडिक कंडिशन कन्सिडर करतो. आणि इफ द pH इज अबोव 7 देन इट इज कन्सिडर्ड ॲज अ अल्कलाइन कंडिशन. तर अल्कलाइन कंडिशन मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करतात आणि ऍसिडिक कंडिशन मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करतात. पण तुमच्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये एक सिंपल स्टेटमेंट या बॅक्टेरियाच्या बाबतीत दिलेलं आहे. बॅक्टेरिया आर व्हेरी सिंपल इन देअर स्ट्रक्चर. बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर खूप सिंपल स्ट्रक्चर आहे, बट दे आर टू मच कॉम्प्लेक्स इन देअर बिहेवियर. काय सांगितलं आपण? स्ट्रक्चर जर आपण बॅक्टेरियाचं पाहिलं तर स्ट्रक्चरली दे आर टू मच सिंपल टाईपचे, एकदम सिंपल टाईपचे युनिसेल्युलर टाईपचं ऑर्गनायझेशन आहे, सेल ऑर्गनल प्रेझेंट नाहीत, काही नाही, सिंपल टाईपचे ऑर्गॅनिझम आहे स्ट्रक्चरली, बट फंक्शनली व्हेरी कॉम्प्लेक्स, बट कॉम्प्लेक्स इन देअर बिहेवियर. कॉम्प्लेक्स बिहेवियर या पर्टिक्युलर बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पण कॉम्प्लेक्स बिहेवियर म्हणजे नेमकं काय? स्ट्रक्चर सिंपल आहे इन द सेन्स, आधी स्ट्रक्चरच्या बाबतीत आपण थोडंसं शॉर्ट मध्ये डिस्कस करू. आपण एक सिंगल बॅक्टेरियल सेल जर आपण पाहिली तर या पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेल मध्ये आपल्याला मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल पाहायला मिळत नाहीत. पण काय असतंय त्यांचं जे कव्हरिंग आहे, बरोबर आहे, बायोफिल्म आपण ज्याला म्हणतो किंवा बॅक्टेरियल वॉल ज्याला आपण कन्सिडर करतो, ही सेल वॉल आणि सेल वॉलच्या आतमध्ये प्रेझेंट असलेलं त्याचं जेनेटिक मटेरियल, त्याच्यानंतर सायटोप्लाझम, रायबोझोम आणि अदर नॉन मेम्ब्रेनस सेल ऑर्गनेल्स. तर असे काही स्ट्रक्चर्स आपल्याला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये पाहायला मिळतात. सिंपल स्ट्रक्चर्स आहेत, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल प्रेझेंट नाही, डीएनए प्रेझेंट आहे, आरएनए प्रेझेंट आहेत. डीएनएला एका पर्टिक्युलर प्लेसवर आपण ऍग्रिगेट केलेलं आहे, ज्या पर्टिक्युलर प्लेसला आपण न्यूक्लिओइड कन्सिडर करतो. तर एवढं सिंपल त्याचं ऑर्गनायझेशन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आउटर साइडला आपल्याला माहिती आहे प्रोटेक्शन परफॉर्म करण्यासाठी प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याची बायोफिल्म किंवा ज्याला आपण बॅक्टेरियल वॉल कन्सिडर करतो. बॅक्टेरियल मेम्ब्रेन आणि बॅक्टेरियल वॉल हे दोन प्रोटेक्टिंग स्ट्रक्चर, त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओइडच्या साइडला सायटोप्लाझम, रायबोझोम अँड अदर सेल ऑर्गनेल्स. तर एवढे स्ट्रक्चर त्या बॅक्टेरियल सेलमध्ये प्रेझेंट आहेत. तर स्ट्रक्चरली खूप सिंपल टाईपचा ऑर्गॅनिझम आहे आणि ऑलवेज युनिसेल्युलर टाईपचाच असते, बरोबर आहे. बॅक्टेरियामध्ये जर तुम्हाला असं कधी कोणी तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी विचारलं की मल्टीसेल्युलर बॅक्टेरियाचं एखादं एक्झाम्पल सांगा, मल्टीसेल्युलर बॅक्टेरियाचं एखादं एक्झाम्पल सांगा, तर मल्टीसेल्युलर बॅक्टेरिया आणखीन तरी आपल्या अर्थवर एक्झिस्ट करत नाही. ऑल दी बॅक्टेरिया और ऑल दी मोनेरन्स
are those organisms which are included in the kingdom Monera are simply termed as bacteria and they are always unicellular. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, बरोबर आहे. कधीही तुम्हाला मल्टीसेल्युलर टाईपचे बॅक्टेरिया पाहायला मिळत नाहीत किंवा त्या टाईपचं ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये आणखी इव्हॉल्व झालं नाही. सिंगल सेल्ड आहेत आणि सिंगल सेल्ड असून सुद्धा प्रिमेटिव्ह टाईपचा न्यूक्लियस आहे, प्रिमेटिव्ह टाईपचे स्ट्रक्चर सेल ऑर्गॅनिल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे आपण स्ट्रक्चरली खूप सिंपल टाईपचे ऑर्गॅनिझम यांना कन्सिडर करतो. but behavior, if we consider the behavior of these bacteria are too much complex in their behavior. कसे कॉम्प्लेक्स आहेत पहा, त्या बिहेवियरच्या बाबतीत आपण एक पॉइंट नंतर लिहून घेऊ, एक 2-3 पॉइंट याच्यातले लिहून घ्या. ऍसिडोफिल्स, हॅलोफिल्स, थर्मोफिल्स. Acidophile, halophils and thermophiles. Acidophile, halophiles and thermophiles. Higher lower temperature acidophile, highly acidic condition, pH lower than the 7. Halophiles, highly alkaline condition, pH above than 7. राईट साइडचं दिसत नाही. बर, आता तुमच्या राईट साइडचं का बोर्डच्या राईट साइडचं? झालंय मोडू. थर्मोफाईल, ऍसिडोफाईल आणि हॅलोफाईल. तर पहा काय सांगत आपण, स्ट्रक्चरली बॅक्टेरिया आर टू मच सिंपल. स्ट्रक्चरली खूप सिंपल टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत, बट देअर बिहेवियर इज टू मच कॉम्प्लेक्स. जर आपण त्यांचं बिहेवियर पाहिलं, बिहेवियर किंवा आपण इकोसिस्टीम मध्ये जसं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं फंक्शन आपण कन्सिडर करतो, जसं फंक्शन आयदर तो ऑर्गॅनिझम प्रोड्युसर असते, कंझ्युमर असते की असेल किंवा डिकम्पोजर असेल, तसं बिहेवियर जर आपण या बॅक्टेरियाचं किंवा मोनेरन्सचं कन्सिडर केलं तर बिहेवियर इज टू मच कॉम्प्लेक्स इन दीज ऑर्गॅनिझम. आता बिहेवियर कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय? जसं बा सिम्पली आपण जर एखाद्या दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल कन्सिडर करत असतो, इफ वी कन्सिडर अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण ॲनिमल जर कन्सिडर केले तर ॲनिमल्स मध्ये पहा सिम्पली आपल्याला एका पर्टिक्युलर टॉक्सिक केमिकल्स आपण कन्सिडर करू. एक्झाम्पल घेऊ आपण, एक सायनाइड नावाचं एक टॉक्सिक पॉयझन, एक टॉक्सिक सबस्टन्स सगळ्यांना माहिती असेल. जनरली टेररिस्ट तुम्ही जर कधी टीव्हीवर वगैरे पाहिला असेल किंवा एखादी सिरियल वगैरे जर तुम्ही पाहत असाल तर हे टेररिस्ट काय करायचे रे, जर त्यांना कोणी पकडलं तर त्यांच्याकडे एक टॅबलेट असायची, बरोबर आहे. टॅबलेट माहिती आहे सगळ्यांना, गोळी असायची एक त्यांच्याकडे, बरोबर आहे. गोळी काय ती संत्री गोळी त्यांच्या खिशात ठेवत नव्हते. जे काही टेररिस्ट असतात त्या टेररिस्टकडे एक टॅबलेट जनरली ते स्वतःसोबत कॅरी करतात. ज्या पर्टिक्युलर टॅबलेटमध्ये संत्री गोळी नाही, खोबरी गोळी नाही किंवा चुनचुन्या गोळ्या सुद्धा नाहीत. काय असतं त्या टॅबलेटमध्ये? सायनाइड नावाचं पॉयझन असते. ती पर्टिक्युलर टॅबलेट जर त्या टेररिस्टनं जिभीवर जरी ठेवली फक्त, बरोबर आहे, खायची तर गरजच नाही त्याला, जिभीवर ठेवली की विदिन द मिनिट त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची डेथ झालेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे. इतका टॉक्सिक सबस्टन्स आहे तो सायनाइड. तुम्ही त्याला जिभीवर जरी ठेवलं तरी त्याची डेथ होती. या सायनाइडची टेस्ट इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी सायंटिस्टनं बरेचसे अटेम्प्ट केले. तेव्हा तुम्ही कधी ऐकलं सुद्धा असेल की या पदार्थाची चव पाहायची होती नेमकी सायंटिस्टला कशी आहे. त्या चवीसाठी, त्या पर्टिक्युलर टेस्टसाठी बऱ्याचशा सायंटिस्टनं काय म्हणून आपण त्याला बलिदान द्यायला त्या टेस्ट पाहण्यासाठी, पण आणखी काही टेस्ट त्या सायनाइडची कोणाला कळालेली
नाही. इतका हायली टॉक्सिक सबस्टन्स आहे, ज्या पर्टिक्युलर टॉक्सिक सबस्टन्सला तुम्ही जीबीवर जरी ठेवलं तरी मिनिटामध्ये फाशी देण्याची गरज नाही, तुम्हाला चाकू मारण्याची गरज नाही, काय नाही, नुसतं जीबीवर ठेवायचं, कुडूल गोप बंद. तर तो सायनाइड पॉइझन आहे. या पर्टिक्युलर सायनाइड पॉइझननं ॲनिमलवर इतका ॲडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळतंय. पण असे काही पर्टिक्युलर बॅक्टेरियाज आहेत, दोज बॅक्टेरिया विच आर रेजिस्टन्स टू दिस सायनाइड और दिस बॅक्टेरिया यूज दिस सायनाइड ॲज अ फूड मटेरियल. काही बॅक्टेरिया या सायनाइडचा फूड मटेरियल म्हणून यूज करतात. जसं आपण पाहतो ते काहीतरी समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनामध्ये विष निघालतं बा, बरोबर आहे. देव आणि दानव यांच्यामध्ये ते समुद्र मंथन झालं, त्याच्यामधून विष निघालतं. ते विष भोलेनाथ, बरोबर आहे, महादेवानं पचवलं होतं, आपण असं कन्सिडर करतो. तसं इतका टॉक्सिक सबस्टन्स सायनाइड नावाचा, तो सायनाइड नावाच्या टॉक्सिक सबस्टन्सनं जीबीवर ठेवलं तरी आपली डेथ व्हाली. त्या पर्टिक्युलर सायनाइडचा हे बॅक्टेरिया फूड म्हणून सुद्धा काय करू शकतात, यूज करू शकतात. म्हणजे बिहेवियर पहा त्यांचं कसं आहे. जे पर्टिक्युलर सबस्टन्सेस अदर इंडिव्हिज्युअलसाठी, दुसऱ्या अदर टाईपच्या ऑर्गॅनिझमसाठी टॉक्सिक आहेत, त्या टॉक्सिक सबस्टन्सचा यांच्याद्वारे फूड मटेरियल म्हणून यूज केला जाऊ शकतंय. त्याच्यानंतर सायनाइड पॉइझनिंगच्या बाबतीत सोडा, एक साधा सिंपल आपण माहिती आहे, आपल्याला जर एखादा बॅक्टेरियल डिसीज जर झाला, डिप्लोकोकस निमोनी या पर्टिक्युलर बॅक्टेरियामुळे आपल्याला निमोनिया नावाचा डिसीज होतोय, किंवा ट्युबरक्युलोसिस आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. प्ल्युरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम PPLO एक सेलिब्रिटी टाईपचा बॅक्टेरिया आहे. सेलिब्रिटी बॅक्टेरिया थोडासा फेमस टाईपचा बॅक्टेरिया आहे, विच कॉज अ TB टू अस, आपल्याला टीबी कॉज करणारा. तर त्या टीबी कॉज करणाऱ्या बॅक्टेरियामध्ये किंवा कोणत्याही बॅक्टेरियामध्ये कॉमनली आपल्याला पाहायला मिळते की बॅक्टेरियल डिसीज जर आपल्याला क्युअर करायचा असेल तर, किंवा बॅक्टेरियाला जर आपल्याला किल करायचा असेल तर आपण सिम्पली काय करतो, अँटीबायोटिक यूज करतो. Antibiotic are those chemical substances which are isolated from either bacteria or other microorganism to inhibit or to kill the growth of bacteria, to kill or inhibit the growth of bacteria. बॅक्टेरियाला किल करण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी आपण कॉमनली या अँटीबायोटिकचा यूज करतो. पण असे काही पर्टिक्युलर बॅक्टेरिया आपल्या अर्थवर एक्झिस्ट करतात, जे बॅक्टेरिया या अँटीबायोटिकला कम्प्लिटली रेजिस्टंट आहेत. जसं टीबीमध्ये पहा, एक नवीन टीबी आता इंट्रोड्यूस झालेली आहे, ज्या ट्युबरक्युलोसिसला आपण म्हणतो मल्टिपल रेजिस्टन्स टीबी. मल्टिपल रेजिस्टन्स टीबी. का ही मल्टिपल रेजिस्टन्स टीबी? इनिशियली टीबी झाली तर आपण डॉट्स वगैरेची ट्रीटमेंट होती, त्या डॉट्सची ट्रीटमेंट घेऊन आपण इझिली त्या ट्युबरक्युलोसिसला काय करत होतो, क्युअर करत होतो. पण नवीन जो टीबीचं व्हर्जन आलेलं आहे, न्यू जो व्हर्जन आपल्याकडे इंट्रोड्यूस झालेला आहे, त्या न्यू व्हर्जनमध्ये तुम्ही जे अँटीबायोटिक घेता त्याच्यापैकी बऱ्याचशा अँटीबायोटिकला तो ट्युबरक्युलोसिसचा जो PPLO नावाचा बॅक्टेरिया आहे, तो PPLO काय झालेला आहे, रेजिस्ट झालेला आहे. इट कॅन रेजिस्ट द अँटीबायोटिक. अँटीबायोटिकला रेजिस्टन्स डेव्हलप झाला, त्याच्यामुळे ती टॅबलेट जरी घेतली तुम्ही, आपल्याला माहिती आहे टीबी आपण आता टोटली क्युअर करू शकतो, पण न्यू फॉर्म जो टीबीचा आहे, तो न्यू फॉर्म टीबीचा आपल्याला टोटली क्युअर करता येत नाही. मल्टिपल रेजिस्टन्स टीबी. आणि या मल्टिपल रेजिस्टन्स नंतर असे काही पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला टोटल रेजिस्टन्स पाहायला मिळते. टोटल रेजिस्टन्स म्हणजे कोणतंही अँटीबायोटिक घ्या, त्या प्रत्येक टाईपच्या अँटीबायोटिकला रेजिस्टन्स असलेला हा पर्टिक्युलर बॅक्टेरिया. म्हणजे कोणत्याही अँटीबायोटिकनं तुम्हाला त्याला ट्रीट करता येणार नाही, क्युअर करता येणार नाही. म्हणजे एखाद्या अशा टोटल रेजिस्टन्स बॅक्टेरियानं जर तुम्हाला एखादा डिसीज कॉज केला, लक्षात घ्या पहा, टोटल रेजिस्टन्स बॅक्टेरिया आहे, त्या टोटल रेजिस्टन्स बॅक्टेरियानं तुम्हाला जर एखादा डिसीज कॉज केला तर तो डिसीज ट्रीट करणं किंवा क्युअर करणं पॉसिबल नाही. जसं व्हायरस आपण सांगतो, व्हायरसमध्ये जसा कोरोना व्हायरस आहे, कोरोना व्हायरसला 100% ट्रीट करणं किंवा 100% वॅक्सिनेशन त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे आणखी अवेलेबल नाही. आणि सध्या प्रेझेंट असलेले जे काही अँटीव्हायरल ड्रग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, या अँटीव्हायरल ड्रग्सचा यूज आपण करून त्याला टेम्पररली काय करतो, आपण फक्त थोड्या ड्युरेशनसाठी ट्रीट करतो. पण जर एखादा असा व्हायरस असेल की ज्या व्हायरसला कोणत्याही पर्टिक्युलर अँटीव्हायरल एजंटचा इफेक्ट होत नाही, त्या पर्टिक्युलर व्हायरस पासून होणारे जे डिसीजेस आहेत, हे डिसीज आपल्याला क्युअर करता येणार नाहीत, ट्रीट करता येणार नाहीत. तर टोटल रेजिस्टन्स बॅक्टेरिया आहे, मल्टिपल रेजिस्टन्स बॅक्टेरिया आहेत, सायनाइड रेजिस्टन्स बॅक्टेरिया आहेत, किंवा टेम्परेचर इनसेन्सिटिव्ह आहेत, ऍसिडिक एन्व्हायरमेंटला इनसेन्सिटिव्ह आहेत, हॅलोफायस अल्कलाइन एन्व्हायरमेंटला इनसेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे बिहेवियर पहा त्यांचं,
बरोबर आहे. त्यांचा स्वभाव आपण पाहिलं, स्वभाव बिहेवियर म्हणजे स्वभाव आपण पाहिलं कसं बिहेव करतात, बरोबर आहे. कोणतीही कंडिशन असू द्या, प्रत्येक टाईपच्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला, प्रत्येक टाईपच्या टॉक्सिक केमिकल्सला, प्रत्येक टाईपच्या अँटीबायोटिकला रेजिस्ट करण्याची प्रॉपर्टी या बॅक्टेरियामध्ये आपल्याला कॉमनली पाहायला मिळते. तर बॅक्टेरिया कॉस्मोपॉलिटियन नेचर असणारे, बरोबर आहे, सिंपल स्ट्रक्चर असणारे आणि कॉम्प्लेक्स बिहेवियर असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे इन्क्लूड केलेले आहेत कशामध्ये, किंगडम मोनेरामध्ये. बॅक्टेरिया आर दोज ऑर्गॅनिझम विच आर स्ट्रक्चरली टू मच सिंपल बट बिहेवियर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज सो मच कॉम्प्लेक्स. बरोबर आहे. स्ट्रक्चरली सिंपल, फंक्शनली, बिहेवियरली कॉम्प्लेक्स टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत आणि कॉस्मोपॉलिटियन टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. कॉस्मोपॉलिटियन, दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर ऑन द अर्थ, यत्र तत्र सर्वत्र, कुठेही जा, जिकडे असाल तिकडे तुम्हाला हे बॅक्टेरिया कॉमनली पाहायला मिळतात. कोणतीही अशी जागा नाही आपल्या अर्थवर ज्या पर्टिक्युलर प्लेसवर आपल्याला हे बॅक्टेरिया पाहायला मिळणार नाही. जसं जागेमध्ये पाहिलं आपण तर हाय टेम्परेचर असणारी एखादा पर्टिक्युलर प्लेस असेल, लो टेम्परेचर असणार असेल, ऍसिडिक असेल, अल्कलाइन असेल, समजलंय. त्याच्यानंतर पहा दोन पर्टिक्युलर प्लेसेस सांगितलं ज्या जागेवर फक्त आपल्याला बॅक्टेरिया पाहायला मिळत नाही. एक तुम्हाला माहित असेल पास, आपण त्याला डिस्टिल वॉटर म्हणतो. डिस्टिल वॉटर आणि दुसरी एक पर्टिक्युलर प्लेस आहे किंवा दुसरं एक पर्टिक्युलर लोकेशन आहे ज्या लोकेशनवर आपल्याला हे बॅक्टेरिया पाहायला मिळत नाही, ज्याला आपण म्हणतो फायर, जाळामध्ये, डायरेक्टली आगीमध्ये, फायरमध्ये आणि डिस्टिल वॉटरमध्ये. डिस्टिल वॉटर, बॅटरी वॉटर आपण ज्याला म्हणतो, हे त्या बॅटरीमध्ये टाकण्यासाठी आपण त्या वॉटरचा यूज करतो पहा, बॅटरीमध्ये टाकण्यासाठीच्या, बरोबर आहे. तर ते जे डिस्टिल वॉटर असते त्या डिस्टिल वॉटरमध्ये एक आणि फायरमध्ये एक आपल्याला कॉमनली हे ऑर्गॅनिझम पाहायला मिळत नाहीत किंवा हे बॅक्टेरिया पाहायला. मिनरल वॉटर नाही, बरोबर आहे. बिस्लरीमध्ये भरलेलं पाणी त्याला डिस्टिल वॉटर आपण म्हणत नाहीत. डिस्टिल वॉटर जनरली कंडेन्सेशननं तयार केलेलं जे वॉटर असतंय त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये हे बॅक्टेरिया ॲब्सेंट असतात. तिथं बॅक्टेरियाची ग्रोथ होणं पॉसिबल नाही. आणि जाळामध्ये तर कोणत्याच ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणं पॉसिबल नाही. अग्नीला आपण पवित्र मानतो कारण काही टाका त्याच्यामध्ये सगळं एक्सटेंड होणार आहे, काहीच राहणार नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. पापा सगळे धुवून टाकणारी, तुम्हाला धुवून टाकणारी एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी या फायरची, समजले. ते दोन पर्टिक्युलर प्लेसेस लक्षात ठेवायचे ज्या जागेवर आपल्याला हे ऑर्गॅनिझम पाहायला मिळत नाहीत. तुम्हाला एक होमवर्क आहे. होमवर्क काय तुम्हाला, वाय the bacteria are not present in a distilled water and fire. त्याचं मला उद्या रिझन सांगायचंय, why they are not present in distilled water and fire. They are structurally simple, functionally or behavior complex, antibiotic resistance, multiple resistance and total resistance of bacteria. एक्झाम्पल त्याचे लिहून घ्या. Why bacteria are not present in why bacteria are not present in distilled water and fire. Distilled water and fire. दिसून झाले. हो टाइम आहे व्हिडिओ सेंड करायला. पांडुरंग झालं का रे मोडू.
बर, क्वेश्चन फळ्यावर लिहायचा का स्क्रीनशॉट घेता तुम्ही? असं लिहायचं तुम्हाला कंटाळा येत असेल. वाय bacteria are not found in DW distilled water and फायरच्या बाजूला असतात, बरोबर आहे. जाळाच्या बाजूला आहेत प्रेझेंट, पण जाळामध्ये नाही. आन्सर लिहायचंय, व्हॉट्सअप करायचंय आन्सर मला ग्रुपवर. हा, ग्रुप ऍडमिनला. ग्रुप ऍडमिनला मेसेज करायचा व्हॉट्सअपला. कधी तुम्हाला जेव्हा आता येत असेल तर आता करा, आता माहिती असेल आन्सर याचं तर. एक्झाम उद्या 7 वाजता संध्याकाळी. शुभ मुहूर्तावर. मिती वैशाख शुद्ध, पौर्णिमा अमावस्या. हा, उद्या मुहूर्त चांगला आहे, संध्याकाळी 7चा परीक्षेसाठीचा. तर दुसरा मुहूर्त काढसाल. त्याच्यानंतर बॅक्टेरियामध्ये किंवा हा किंगडम मोनेरामध्ये इन्क्लूड केलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना आपण कॉमनली बॅक्टेरिया म्हणतो, या बॅक्टेरियामधले मोड ऑफ न्यूट्रिशन बेसिकली बॅक्टेरियामध्ये आपल्याला 2 टाईपचे न्यूट्रिशनचे मोड्स इथं पाहायला मिळतात. बॅक्टेरिया एक्झिबिट 2 टाइप्स ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशनच्या अगोदर एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याला किंगडम मोनेरा जो आहे तो किंगडम मोनेरा आपल्याला 2 पर्टिक्युलर डिव्हिजन मध्ये स्टडी करायचा आहे. किंगडम मोनेरा फर्दर डिवाइडेड इनटू 2 सब डिव्हिजन और 2 डिव्हिजन्स. 2 डिव्हिजन आहेत ह्या किंगडम मोनेरा मध्ये बेसिक. दॅट इज आर्किबॅक्टेरिया. आपण अगोदर एकदा या आर्किबॅक्टेरियाचा कुठेतरी कन्सर्न आलता बा. आर्चिबॅक्टेरिया म्हणलं होतं आपण त्यांना. तर आर्किबॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया नंतर दुसरा एक डिव्हिजन त्याच्यामधला ज्याला म्हणतात यू बॅक्टेरिया. बरोबर आहे. आर्चीमुळे लक्षात राहिला तुमचा तो बॅक्टेरिया. असा तर काय आपल्या लक्षात राहत नाही, बरोबर आहे. एक आर्ची बॅक्टेरिया आणि दुसरा पर्शिया बॅक्टेरिया असायला पाहिजेत होता, पण तसं काही नाही आलं लक्षात. आणि तिसरा लंगडा बॅक्टेरिया एक असायला पाहिजे होता, म्हणजे सगळे कॅरेक्टरच येत होते तिथं. तर आर्किबॅक्टेरिया एक आहे आणि दुसरा आहे यू बॅक्टेरिया. या 2 पर्टिक्युलर डिव्हिजन मध्ये आपण किंगडम मोनेरा स्टडी करणार आहेत. या यू बॅक्टेरियामध्ये बेसिकली 2 टाईपचे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. यू बॅक्टेरिया कंपॅराइज 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. फर्स्ट बॅक्टेरिया ज्याला आपण कॉमनली सायनोबॅक्टेरिया म्हणतो. सायनोबॅक्टेरिया दे आर ऑल्सो टर्म्ड ॲज अ ब्ल्यू ग्रीन algae. Cyanobacteria which are also termed as a blue green algae. and cyanobacteria नंतर जे ट्रू बॅक्टेरिया आहेत, बरोबर आहे, बाकीचे जेवढे काही इंटर बॅक्टेरिया आहेत मग त्या बाकीच्या ट्रू बॅक्टेरिया बद्दल आपण या यू बॅक्टेरिया मध्ये स्टडी करणार आहेत. यू बॅक्टेरिया नंतर पुढचा एक आणखी स्पेसिफिक टाईपचे बॅक्टेरिया, बरोबर आहे, ज्या बॅक्टेरिया बद्दल सुद्धा आपल्याला इथे स्टडी करायचं बा, त्याला म्हणतात रिकेट्स. रिकेट्सिया बद्दल आपल्याला स्टडी करायचंय. रिकेट्सिया. त्याच्यानंतर रिकेट्सिया बद्दल आणखी एक पर्टिक्युलर टाईपचा बॅक्टेरिया, युनिक टाईपचा बॅक्टेरिया ज्याला आपण PPLO म्हणतो, प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. या PPLO बद्दल सुद्धा आपण या किंगडम मोनेरा मध्ये स्टडी करणार आहेत. हे रिकेट्सिया आणि PPLO जे आहेत, बरोबर आहे, हे ऑर्गॅनिझम एक्सेप्शनल बॅक्टेरिया आहेत. ते थोडेसे युनिक प्रॉपर्टी असणारे बॅक्टेरियापेक्षा थोडेसे युनिक प्रॉपर्टी असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. तर एवढ्या एंटायर ऑर्गॅनिझम्स बद्दल आपण या किंगडम मोनेरा मध्ये स्टडी करणार आहेत.
किंगडम मोनेरा मधला मोड ऑफ न्यूट्रिशन जर आपण पाहिला तर बेसिकली दीज ऑर्गॅनिझम एक्झिबिट two types of mode of nutrition or both the type of mode of nutrition, autotrophic as well as they exhibit a heterotropic mode of nutrition. Heterotrophic, they are completely depend over the other living organism for their food material, and autotrophic bacteria are those bacteria which can synthesize or which have a ability to synthesize their own food material. त्यांचा ओन फूड मटेरियल सिंथेसाइज करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे प्रेझेंट आहे. या ऑटोट्रॉपिक मध्येही बेसिकली दोन टाइपचे ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आपल्या अर्थवर एक्झिस्ट करतात. जे सिंपल प्रिमिटिव्ह टाइपचे आर्किबॅक्टेरिया मध्ये इन्क्लूड केलेले जे बॅक्टेरिया आहेत, दिस बॅक्टेरिया एक्झिबिट अ टू टाइप्स ऑफ ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. एक आहे फोटो ॲटोट्रॉपिक आणि दुसरा आहे किमो ॲटोट्रॉपिक. फोटो ॲटोट्रॉपिक मध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, जो सायनोबॅक्टेरिया आहे, सायनोबॅक्टेरिया ज्याला आपण ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणालो, दिस सायनोबॅक्टेरिया एक्झिबिट अ फोटो ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, while the PSB and GSB, green sulfur bacteria and purple sulfur bacteria, exhibit the chemoautotropic mode of nutrition. पर्पल आणि ग्रीन दोन्ही सल्फर बॅक्टेरिया आहेत. त्याच्यानंतर फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया त्याला सुद्धा आपण PSBच म्हणतो. या फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया सोबत पर्पल सल्फर बॅक्टेरियाला कन्फ्यूज व्हायचं नाही. फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे आहेत हे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया कम्प्लिटली हिट्रोट्रॉपिक टाइपचे बॅक्टेरिया आहेत. आणि सायनोबॅक्टेरिया, या सायनोबॅक्टेरियामध्ये रायझोबियम नावाचा एक पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे बघा, सिम्बायोटिक असोसिएशन करणारा बॅक्टेरिया. तिथं सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये कम्प्लिटली आपल्याला ॲटोट्रॉपिक सुद्धा कन्सिडर करता येत नाही, कम्प्लिटली हिट्रोट्रॉपिक सुद्धा कन्सिडर करता येत नाही. तर डिफरंट मोड न्यूट्रिशनचे या बॅक्टेरियामध्ये आपल्याला कॉमनली ऑब्झर्व होतात. कॉमन न्यूट्रिशनचे मोड तर दोन आपण बेसिकली स्टडी करतो, ते ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. पण त्याच्या व्यतिरिक्त सिम्बायोटिक असोसिएशन असेल, पॅरासिटिझम असेल, पॅरासिटिझम मध्ये काही पर्टिक्युलर बॅक्टेरिया पॅरासायटिक टाइपचे असतात, त्यांच्याच सेम स्पीसीजवरच्या काही बॅक्टेरियावर फूड मटेरियलसाठी डिपेंड असतात. बरोबर आहे. जसं काही पर्टिक्युलर फिशेसमध्ये स्मॉल साईजच्या ज्या फिश असतात, ते स्मॉल साइज्ड फिश आर जनरली कन्सिडर्ड ॲज अ फूड फॉर द लार्जेस्ट फिश. जसं शार्क सगळ्यांना माहिती आहे, शार्क काय करतात, ज्या स्मॉल साईजच्या फिशेस असतात त्या स्मॉल साईजच्या फिशेसवर फीड करतात आणि फीड करून त्यांची जी न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट आहे त्या न्यूट्रिएंटच्या रिक्वायरमेंटला फुलफिल करतात. समजले. तर असे डिफरंट मोड बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या किंगडम मोनेराबद्दल किंवा बॅक्टेरियल सेलबद्दल, तर बॅक्टेरियल सेलचं जे स्ट्रक्चर आहे आणि त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण मोनेराला खूप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. मोनेरामधले जे ऑर्गॅनिझम आहे ज्यांना आपण बॅक्टेरियल ऑर्गॅनिझम म्हणालो, या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मधली जी प्रोकॅरियोटिक सेल आहे त्या सेल बद्दल मग आपण तिकडे सेल्युलर ऑर्गनायझेशन मध्ये स्टडी करणार नाही. इथेच आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी केलो म्हणजे पुढे फक्त आपल्याला एकाच टाइपची सेल स्टडी करायला लागते. अर्धा चॅप्टर जवळपास इथं कंप्लीट होतोय. कोणता? सेल्युलर ऑर्गनायझेशनचा. आलं लक्षात? ते 2-3 पॉईंट लिहून घ्या. बाकीचं आपण उद्या को बघेंगे. झालीत का किशोर भाई? 40 नाही. लिहून घ्या 2-3 पॉईंट आहे. उद्या एक्झाम आहे 7 वाजता. कशामुळे मंडेला रे? कसं करायचं? उद्याची कॅन्सल करायची. चालतंय, द्या मग सोमवारी द्या. एक्झाम पोस्टपोन झालेली सोमवारी. सोमवारी अभ्यास झाला नाही, बऱ्याच जणांचा अभ्यासाला वेळ द्या म्हणायत मुलं, त्याच्यामुळं सोमवारी एक्झाम होईल. काही जणांना मुहूर्त उद्याचा चांगला नाही म्हणाले, त्या मुहूर्तामुळे आपण उद्याची परीक्षा कॅन्सल करू. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा मुहूर्त चांगला आहे, त्यामुळे त्यांची उद्या होईल, तुमची सोमवारी होईल.